साधारणपणे रूटीन प्रोसिजर आहे आणि ती होत राहणार आहे। त्या संदर्भामध्ये असं नाही आहे की आता ही कंप्लीट 100% प्रोसिजर झाली। जसं मी म्हटलं की आता आम्हाला IT विभागाने डेटा दिलाय, थोड्या दिवसांनी आमच्याकडे केंद्राचा इन्कम टॅक्सचा डेटा येईल, त्याच्यानंतर परिवहन विभागाचा काही डेटा येईल। तर जसं जसं त्यांचा डेटा येत राहील, अन्न व नागरी पुरवठाचा रेशन कार्डचा डेटा येईल, जसे प्राप्त होतील त्या संदर्भातली स्क्रुटिनी केली जाणार। आपण हे कन्क्लुजनला येऊन चालणार नाही की 26 लाखाचा डेटा दिलाय म्हणजे 26 लाखाचं चुकीच्या लाभार्थ्यांना पैसे गेलेले आहेत। ह्या 26 लाखाची सुद्धा स्क्रुटिनी करून याच्यातले बरेच असे असतील जे कदाचित आमच्या प्रायमरी स्क्रुटिनीमध्येच गेलेले असतील। हा एक चंक आहे डेटाचा त्यांनी दिलेला आणि त्याच्यामध्ये ह्या 26 लाखामध्ये असेही काही असतील जे पात्र असतील, पण काही व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ थांबवण्यात येईल। नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं स्वागत करतो। तर लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे हप्ते कधी मिळणार, तर या संदर्भात आपण खात्रीशीर माहिती देत आलो आहोत आणि लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जात आहे। जुलै महिन्याचा शेवटचे 2 दिवस बाकी आहेत आणि लाडक्या बहिणीला अजून हप्ते वितरणाची घोषणा झालेली नाही। मंत्री आदित्य तटकरे यांची काल प्रेस कॉन्फरन्स झाली, यामध्ये देखील त्यांनी हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा केलेली नाहीये। हप्ते वितरण सुरू झालेले आहे, त्यानंतर हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे, अशा अनेक व्हिडिओज सोशल मीडियावरती अपलोड होत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, आता 2च दिवस बाकी आहेत। आता हा लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातला GR या 2 दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे अधिकृत घोषणा करतील आणि साधारणतः 5 ऑगस्ट पर्यंत DBT द्वारे 3 ते 4 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जो जुलै महिन्याचे 1500 रुपये आहेत ते तुम्हाला लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी तुम्हाला मिळणार आहे। सध्या 26 लाख ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत, तर यांच्या संदर्भात देखील मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा त्यांनी काल जी प्रेस कॉन्फरन्स याच्यामध्ये केलेली आहे। तर या बहिणी तात्पुरत्या अपात्र करण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच तुम्हाला जुलै महिन्याचा तुम्हाला जून महिन्याचे जर 1500 रुपये आले नसतील तर तुम्हाला पुढील हप्ते सध्या तरी येणार नाहीये। तरी याच्यामध्ये तुम्हाला एक प्रोसेस असणार आहे, कागदपत्र पडताळणी। तर या कागदपत्र पडताळणीला तुम्हाला सामोरे जायचं आहे आणि ही कागदपत्र पडताळणी याचं वेगळं नियोजन केलं जाणार आहे, वेळापत्रक वेगळं असणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे या लिस्ट जातील आणि त्यांच्या मार्फत ही जी प्रोसेस आहे ती केली जाणार आहे। तर याच्यामध्ये जास्तीत जास्त महिला एका रेशन कार्डवरती 3 महिला लाभ घेत असतील, अशा महिलांचा अर्ज अपात्र झालेला आहे, अर्ज रद्द करण्यात आला आहे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना केवळ 2च लाडक्या बहिणींना रेशन कार्डवरती लाभ घेता येणार आहे। त्यामुळे सध्या तुमचा अर्ज अपात्र असेल आणि तुमची कागदपत्र पडताळणी झाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर पात्र ठरला तर तुम्हाला मागील जूनचे हप्ते किंवा जुलैचे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत। पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या जो जुलैचा हप्ता येणार आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला जुलैचा ज्या लाडक्या बहिणी अपात्र तात्पुरत्या ठरलेल्या आहेत त्यांना हे जुलैचे हप्ते येणार नाही आहेत, कारण का 2 ते 3 दिवसांमध्ये लगेचच कागदपत्र पडताळणी होणार नाही आहे। यासाठी साधारणतः 1 ते 2 महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो, अशी देखील मंत्री आदित्य तटकरे यांनी तशी घोषणा केलेली आहे। परंतु यांना घाबरण्याचं काही कारण नाही आहे। जरी 1 ते 2 महिने लागले तरी मागील सर्व हप्ते जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्हाला ते दिले जाणार आहेत। तर अशा प्रकारे अपात्र बहिणींना जे 26 लाख अपात्र बहिणींना ठरवण्यात आलेलं आहे, तर यांची ही सद्यस्थिती आहे। अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत की आमचा हप्ता कधी जमा होणार, तर यांना एकच विनंती, अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींना जोपर्यंत त्या पात्र होत नाहीत तोपर्यंत लाभ तुम्हाला मिळणार नाहीये, पण तुम्हाला ज्यावेळी लाभ मिळेल त्यावेळी सगळे हप्ते मिळणार आहेत। त्यामुळे जुलै महिन्याचा जो येणार हप्ता आहे, ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलेला आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता येणार आहे। साधारणतः आता 2 दिवसामध्ये GR येईल आणि त्यानंतर मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील आणि 2 ते 3 तारखेपासून DBT पोर्टलद्वारे हप्ते वितरण सुरू होणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।